मृण्मयी देशपांडे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. काय आहे पत्रिकेमधले गुरु आणि शुक्र तुमच्या आयुष्यात काय करतात मला माहिती नाही, पण आठवड्यातले गुरु आणि शुक्र तुमच्यासाठी एक कमाल योग घेऊन येतात, तो म्हणजे हास्य योग. आणि अर्थातच त्यासाठी बघावं लागतं कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. काय झालंय, एरवी सतत आनंदी तजेलदार टवटवीत दिसणारा अतुल हा बँक मॅनेजर आहे. आज अचानक खूप उदास आणि त्रासलेला दिसतोय. त्याच्या त्रासाचं कारण काय आहे जाणून घेऊया आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी बोलवूया अतुल आणि विशाखाला. आता माझी सटकली मला राग येतो, 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 आता माझी सटकली मला राग येतोय. काय प्रॉब्लेम आहे तुझा? काय आहे? बँक आहे, ऑर्केस्ट्रा आहे? नाही, प्लीज गाऊ नको. सॉरी. आणि नंतर गाशील ना तर सुरात गा प्लीज. सटकली सटक आता माझी सटक. हा माझं सबूर तुट नाही नाही वेगळं. आता माझी सटकली मला राग येतोय, आता माझी सटकली मला राग येतोय, आता माझी सटकली मला राग येतोय. एक्सक्यूज मी, ते बँकेचे मॅनेजर तुम्हीच आहात का? एक मिनिट, तुम्ही ग्रुप मध्ये बोलू नका, एक एक जण बोला. अहो मी एकटी आहे, एकटी आहे मी. एका ठिकाणी तुम्ही एकट्याच आहात? तुम्ही तुमचा कळप घेऊन इकडे या, मी माझ्या ग्रुपने इकडे येतो. येस मॅम प्लीज. ते बँकेचे मॅनेजर तुम्ही आहात ना? येस मीच आहे. मला तुमच्या बँक बद्दल तक्रार आहे. काय झालं? काय आहे, माझं या बँकेत लॉकर आहे. ओके. तर लॉकर आपण कशासाठी घेतो की बाबा आपली अत्यंत एखादी नाजूक महत्वाची गोष्ट ठेवण्यासाठी आपण लॉकर घेतो. बरोबर. आज मी बँकेत आले आणि माझं लॉकर बघितलं तर माझी अत्यंत महत्वाची गोष्ट गायब झाली. अशी कशी म्हणजे गायब झाली गोष्ट? अशी कसं होऊ शकतं सांगा, मला उत्तर द्या. कशी गायब झाली? तुम्ही रडू नका, मी आणि टेन्शन घेऊ नका, मी चेक करतो. तुमचा लॉकर नंबर काय? नाही हंबरडा फोडू नका, लॉकर नंबर सांगा. एकदा माझ्याकडे द्या, मी शब्द काढतो त्यात. 12. अच्छा 12. 12 12 12 नंबरचं लॉकर तुमचं आहे? एक मिनिट, मस्त. एक मिनिट. माझी वस्तू, तुमची महत्वाची वस्तू नाजूक ही आहे का? मिळालं. माझे 4 रुपये वाचले, माझे 4 रुपये वाचले. मला माझं अंड मिळालं, मला माझं अंड मिळालं, मला माझं अंड मिळालं. बाई तुम्ही अंडी घालता आमच्या लॉकर मध्ये, बँकेच्या लॉकर मध्ये तुम्ही अंडी ठेवता? तुम्हाला लाज नाही वाटत? कसं गेलं? समजा असं वाटलं चुकून लाज वाटावी तरी वाटत नाही. कशाला? मग लाज वाटून घ्या. अरे लोक कागदपत्र ठेवतात, दागिने ठेवतात, तुम्ही अंडी ठेवली? फळं भाज्या वगैरे ठेवता तुम्ही? अरे उद्या तुम्ही लॉकर मध्ये तुमचे कपडे इस्त्री करून ठेवाल. हे बघा, आता मी लॉकर भाड्याने घेतलं ना बापरे, मग आता मी एवढं त्याचं भाडं भरते तर मी माझ्या लॉकर मध्ये काही ठेवू शकते ना. आणि तुमचा काही नियम नाही की बाबा दागिनेच ठेवले पाहिजे, कागदपत्र ठेवले पाहिजे, असं काही नियम आहे का बँकेचा? नाही नाही, असं काही नियम नाहीये, पण आमच्या माफक अपेक्षा असतात ना कस्टमर कडून की त्यांनी काहीतरी महत्वाची कागदपत्र किंवा दागिने ठेव. तुम्ही अंडी ठेवली, एक अंड फुटलं. काय काय? 4 रुपयाचं नुकसान झालं. अरे कोण आहे ही बाई? अहो 4 रुपयाचं नुकसानाचं काय बोलता तुम्ही? तुमचा 12 नंबरचा लॉकर आहे ना, त्यात अंड फुटलं, मग त्याची धार अशी 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 घरंगळत अशी त्या लॉकरच्या दरवाजातनं अशी थोडीशी बाहेर येऊन त्याच्या खाली 12 नंबरच्या लॉकरच्या खाली 7 नंबर लॉकर होतं, तिथून ते वरच्या कसं इथून या साईडने असं आत घुसलं आणि आत गेली तिकडे. अंड ग माझं ते. अरे अंड्याचं काय घेऊन बसलात? त्या 7 नंबरच्या लॉकरच्या माणसाने तिथे त्या लॉकर मध्ये स्वतःचं व्हील ठेवलं होतं वडिलांचं. त्या व्हीलवरची सगळी वाक्य पुसली गेली. मग त्या व्हीलचं वाक्य होतं की मी
सुधाकर देशपांडे, माझा थोरला मुलगा केदार देशपांडे याला 2 फ्लॅट देतो. आता तुमचं अंड त्या फ्लॅटवर फ्लॅट झालं, त्यामुळे वाक्य बदललं ना, अर्थ बदलला त्याचा. म्हणजे मी सुधाकर देशपांडे, माझा थोरला मुलगा केदार देशपांडे याला 2 देतो. मुलगा कन्फ्यूज. अरे माझ्या वाट्याला 2 काय येणार आहे? काय समजायचं त्याने? 2 म्हणजे काय 2 देणार? अरे 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 वा, अरे 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 असं झालं का? माझ्याच त्या लॉकर मधून अंड घसरलं कशावरून? माझ्याकडे प्रूफ आहे. प्रूफ आहे माझ्याकडे. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसलात तुम्ही. ते असं तुमच्या लॉकर मध्ये असे अंडी ठेवतात ना, असे सगळं दिसलं. आणि तुम्ही एकमेव बाई अशा आहात ना की आमच्या लॉकरचा वापर तुम्ही फ्रीज म्हणून करता. तुम्ही मुळात लॉकर घेतलंच का मला सांगा? तुमच्या घरी फ्रीज नाहीये? आहे ना, आहे आहे डबल डोर. तेवढा लागणार डबल डोर, तरी तुम्ही असं करता? काय आहे म्हणजे ना, घरापासून मार्केट लांब आहे. खूप मार्केट लांब. इथे बँकेपासून मार्केट जवळ पडतं जवळ, ना. हो. मग मी काय करते, सगळं सामान वगैरे घेते, भाजी बाजार, आणि मग लॉकर मध्ये ठेवते आणि मग अच्छा. कामाला जाते. मग कामावर परत येते, सामान बिमान घेते आणि मग घरी जाते. बाबा अच्छा. तुमची ही कशी रूम एसी असते ना, सगळं कसं ताजं राहतं, एकदम फ्रेश ताजं. म्हणजे एसी आहे, सगळं ताजं राहतं म्हणून तुम्ही लॉकर मध्ये अंडी ठेवली. उद्या आमच्या एटीएम मध्ये भाज्या ठेवाल? नाही 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 ठेवणार? नाही. थँक्यू व्हेरी मच. नाही नाही, तिथे उन्हाळ्याच्या सुट्टीत ना शिवण क्लासेस सुरू करायच्या डोक्यात आहे माझ्या. जागा तशी छोटी आहे पण करेन मॅनेज. पण तुमचं ते एटीएमचं मशीन आहे ना, ते थोडं सरकवलं ना 2 शिलाई मशीन मावते. चालेल तुम्हाला? एटीएमचं मशीन सरकवायचं मी बाहेरच काढून ठेवतो ना. चालेल. तुम्ही आतमध्ये शिवण क्लास घ्या. तसं. काय वेड्यासारखं बरळताय? काय झालं आता? काय केलं मी? काय केलं मी? अहो, एवढं करून ठेवलं, सगळी लिस्ट आहे माझ्याकडे. गो- तुम्ही आमच्या चेकच्या ड्रॉप बॉक्स मध्ये केळीचं साल टाकलं. व्हॉट इज दिस? अगं बाई, तो चेकचा ड्रॉप बॉक्स होता? मला वाटलं फटवाला उघडा डबड आहे का काय. मग मी कचऱ्याचं वाटलं म्हणून टाकून दिलं. फटवाला डबड? त्या फटवाला डबड्याच्या खाली तिकडे चेक ड्रॉप बॉक्स असं लिहिलं होतं, ते वाचायचं ना. फटवाला डबड तो काय कचऱ्याचा डबा आहे? आणि मुळात आम्ही कचऱ्याचा डबा, बँकवाले जे आम्ही आहोत, तो कचऱ्याचा डबा असा बँकेच्या मधोमध का ठेवू? नाही. भिंतीला खेळ ठोकून? नाही नाही, मला काय वाटलं माहितीये का, आता ते शासनाचे स्वच्छता मोहीम राबवतायत. मला वाटलं बाबा फारच कचऱ्याचं महत्व आहे म्हणून तुम्ही मध्ये ठेवलं असं मला वाटलं. असं नाही स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे. मी काय म्हणतो, ते तुमचं ते काय स्वच्छता मोहीम आहे, त्याच्या अगोदर सरकारने साक्षरता मोहीम राबवली होती. त्याचा का नाही विचार केला तुम्ही? जरा एक अभ्यास करायचा म्हणजे जस्ट चेक ड्रॉप असं करू शकतो ना तुम्ही. नाही, माझं शिक्षण झालेलं झालेलं, आहे. हा. मी कामाला जाते, हे बघा पदराला पिन लावले. शिक्षण झालं. पदराला पिन? मग शिक्षण झालंय हा, माझं. बरं. आणि माझं शिक्षण नसतं झालं तर मी केळीच्या झाडाचं फरशीवर टाकलं असतं की हा, नाही. बरोबर. मी ते उचललं आणि कचऱ्याच्या डब्यात टाकलं आहे की नाही. हा. मग माझं काय चुकलं तर सांगा. नाही चुकलं काय नाही. मग तुम्ही कसं टाकलं ते? काय झालं, जात नव्हतं त्या फटीतून. अरे. मग मी काय केलं, फणी काढली आणि मग ते सारं कोंबू 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 त्याचं ढक्कन. काय करायचं या बाईचं मला सांगा. अगं चांडाळले, त्या ड्रॉप बॉक्स मध्ये तू ते केळीचं साल असं फणीने कमून 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 हात टाकलंस. आतमध्ये केळीचं शिकरण तयार झालं. मी सकाळी चेक गोळा करायला गेलो, चेकचा गोळाच बाहेर आला अख्खा. बरं, चेकची सगळी रक्कम सालीवर. उद्या कस्टमर पैसे मागायला आले तर आम्ही त्यांच्या हातात काय द्यायचं? केळं? काय देणार आम्ही? अरे हा सगळा गोंधळ निस्तरण्यासाठी मला 1 दिवस बँक बंद ठेवायला लागली. बघा बघा, धन्यवाद माना माझ्यामुळे बाई भर पगारी सुट्टी मिळाली तुम्हाला. कसली सुट्टी? दिवसभर सीसीटीव्ही फुटेज बघत होतो. काय जी बाई आहे, एक नंबर निर्लज्ज बाई ही बाई. अरे ते डिपॉझिट स्लिप भरायला मी त्याचं दोरीने लटकवलं, असं पेन असतं ते पेन हिने चोरलं. नाही काय एकदा करून दाखवा मला, मला नाही चोरलं नाही. काय चोरलं खरं, आमचा बंटी हो, हा. त्याची शाळा इथेच आहे तुमच्या बँकेच्या मागे. अच्छा. सुविद्या शाळा. हा. मग काय झालं, परीक्षेला गेलं तर तिथं गेल्यावर पट्ट्या सांगतो की आई पेन विसरलो. अच्छा. म्हटलं बापरे, आता घरापर्यंत जायचं, परत शाळेत जायचं आणि आमच्याकडे रिक्षा मिळत नाही. तो मग सुचलं मला, अरे आपली बँक जवळ आहे, बँक आपलीच. मग मी धावत धावत बँकेत आले, दोरीला पेन दिसतं. म्हटलं बरं झालं बाबा, मी असं पेन काढलं, धावत धावत पोराकडे गेलाय, पेन दिलं, केवढा वेळ वाचना. पण तुम्ही आमचा वेळ किती वाया घालवता हो. काय झालं? तुमचे सगळे प्रकार टिपण्यासाठी मी सीसीटीव्ही फुटेज सगळे बघत होतो. तुम्ही आमच्या बँकेचं ते पितळी टोकन पण पळवलं, त्याच्याविषयी काय म्हणणं आपलं? नाही काय नाही उत्तर द्या. काय, माझ्या पोराचा वाढदिवस होता ना, हा, मग? तर त्याला रिटर्न गिफ्ट द्यायचं होतं मित्रांना.
रिटर्न गिफ्ट? हा, तर मग मला म्हणलं काहीतरी ना असं अँटिक जाऊया आपण, अँटिक. म्हटलं तर बाबा पितळ केवढं महाग झालंय. तर मग बँकेत आले तर बघितलं, अरे हे काय, म्हणलं होतं पोरगा भिंगऱ्या करायच्या म्हणून. भिंगऱ्या? हा, ते दोराला नाही कसं गुंडाळतात आणि भर 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 आवाज ते भरभर सांगा काय ते टोकन पाहिलं आणि म्हटलं अरे अच्छा रेडीमेड भिंगरी, म्हणून मग ते पोरासाठी घेऊन गेले. असं एक नाही घेऊन गेलात, अख्खा गठ्ठा घेऊन गेलात. किती टोकन न्यायचं काय सुमार आहे? मित्र भरपूर ना त्याला. मित्र भरपूर आमचा प्रॉब्लेम आहे, आमचा प्रॉब्लेम आहे. मित्र भरपूर ते. अरे त्या बँकेकडे टोकन नाहीये. 1 2 3 4 5 नंतर डायरेक्ट 27, पुढे 43, नंतर 107. नाही मधल्या लोकांनी काय करायचं? नाही काय देऊ त्यांना मी? नाही, तुम्ही आता तपासून बघा ना. आता नाही पळवलं मी, शपथ तसेच नंबर. नाही आता आम्ही तपासून बघितलं. तुम्ही ते टोकन आणून द्या बाबा, आम्हाला माहित नाही. नाही आता नाही आणू शकत. का नाही आणू शकत? पोराने भिंगऱ्या केल्या ना त्याच्या. भिंगऱ्या केल्या? आता नाही, पोरानं दिलेली वस्तू परत कशी घेणार बाबा, आता नाही. बरं मग ते चेकबुक आणून द्या चला. नाही चेक का, चेकबुक का द्यायचं? ती माझी मालमत्ता आहे. काय? माझी मालमत्ता आहे. मालमत्ता? हो. अरे एकतर पंतप्रधान योजनेत तुम्ही अकाउंट ओपन केलंय, 0 बॅलन्स. त्याच्यात माझ्यावर उपकार, बँकेवर आमच्या उपकार म्हणून 1000 रुपये टाकले. बरं कधी काळी चुकून, कधी काळी 400 रुपये एक्स्ट्रा पडले तर पाप केल्यासारखं एटीएम मध्ये गेला, 400 रुपये काढून घेतले. 50 पानाचं चेकबुक घेऊन गेला, 2 चेक वापरले. कितीचे? 100 रुपये. ते 48 चेक परत आणून द्या चला. नाही ते नाही, मी वापरले ते. तुम्ही वापरले? बँकेत डिटेल्स नाही त्याच्या? नाही, काय झालं, माझ्या मुलाचा वाढदिवस होता म्हटलं ना मी. ते माहिती. तर ना आमची हे विसरभोळी. अच्छा. त्यांना काय सांगितलं होतं की बाबा पेपर डिश आणा, चमचे आणा. भेळ केली होती पोरांना, तर हे चमचेच विसरले. मग म्हटलं आता काय, तर मी पटकन चेकबुक काढला, टराटरा फाडला, अशा 4 घड्या केल्या तशा, आणि ते भेळ म्हणून खायला वापरले पोरांना. कोण आहात तुम्ही? कोण आहात? कुठून आलात? इथे का आलात? मी इथे बँकेत. या जगात का आलात? या जगात का आलात तुम्ही? अहो माझी बँक बुडवणार तुम्ही. चेक रडू नका. तुम्हाला काय झालं? मी पाणी देऊ का तुम्हाला? तुम्ही मला काही देऊ नका, मला हवं तर मनस्ताप पण देऊ नका प्लीज. अरे तुम्ही कशा काय दोघी जणी? काही नाही हो, जरा बाजार आणायला गेलो होतो म्हणून आलो, म्हटलं चला बँकेत ठेवून येऊ. मासे आणलेत मी लॉकर मध्ये ठेवायला. आणले? मासे मान्य. तुम्ही मान नाही हलवून सांगता की मासे आणले. तुम्ही काय आणलंय? भाजी आणली आहे पालकाची. भाजी? अरे माझी बँक आहे, भाजी बँक आहे. केवढं गिऱ्हाईक दिले मी तुम्हाला. आता लॉकर मध्ये सोनं ठेवता येते तर देऊ दे ना. हे काय हरकत आहे? निघ लवकर निघ. वा अतुल दादा, तू इथे येतोस आणि काहीतरी धमाल करून जातोस. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई, ही कल्पना आता तुम्ही दिलेत ना, आता वाट लागली सगळ्या लॉकर्स मध्ये काय मिळणार आहे. पण किती सुंदर कल्पना होती ती, आणि किती गोड. विशाखा किती म्हणजे इनोसेंटली तू ते सगळं करत होतीस. आणि अतुल, क्या बात है, क्या बात है. इतकं उत्कृष्ट सादर केलंस आणि कुठल्या कुठे तू एनर्जी नेलीस त्या पूर्ण स्किटची. आणि टायमिंग वगैरे दोघांचं तर उत्तमच होतं. आणि त्यात शेवटी चेरी ऑन दी आयसिंग आपली नमू आणि अनु होते, त्यामुळे खूपच मजा आली. तर मी तुम्हाला नक्कीच हॅट्स देणार आहे. दादा, मला नेहमी असं वाटतं की विनोद ही नेहमी खुलवण्याची गोष्ट असते, आणि इतकी साधी वन लाईन असते आणि ती तुम्ही किती चांगल्या पद्धतीनं खुलवू शकता यातच त्या प्रहसनाची शक्ती सामावलेली असते. आणि तुम्ही दोघं अतिशय ताकदीचे कलावंत आहात. आज म्हणजे त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद तुम्ही पुन्हा एकदा दिला. अतुल, क्या बात आहे, क्या बात आहे. एखादं त्या पात्राबरोबर आपण जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचा मनस्ताप हा खरोखरीच आम्हाला आमचा मनस्ताप वाटू लागला. आणि विशाखा, तू तर एव्हरग्रीनच आहेस, त्यामुळे तुला कुठलंही पात्र कसंही द्या, काहीही करा, असं हमखास बॅटिंग करणारी तू फलंदाज आहेस. आणि आज तुम्ही ते पुनश्च एकदा सिद्ध केलं आणि तुम्हाला 7 पण उत्तम मिळाले. खूप चांगलं, क्या बात आहे. हॅट्स बरोबर मी तुरे पण देतो.
मीटरचं काय म्हणणं आहे? ही हॅट आणि 1000 मीटर माझ्या मित्रासाठी अंशुमनसाठी. अंशुमन नव्हतं म्हणून मी आज केलं. सो अंशुमनसाठी ही हॅट आणि हातुरा. तर 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद धावलेला आहे सगळीकडे. खूप हसवल्याबद्दल मनापासून आभार. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, सध्याचं जग आहे ना फार वाईट आहे. म्हणजे माणसं माणसांच्या जीवावरती उठली आहेत आणि अशा जगामध्ये एक मनुष्य प्राण्यांना जीव लावतोय. आता आपल्यासमोर तो एक मनस्वी प्राणी मित्र. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर आणि भक्तीचं. नमस्कार, मी रसवंती. रसवंती गृहाबद्दल नाही बोलत आहे मी. माझं नाव आहे रसवंती. चला फ्लश होऊयात आज. नाही म्हणजे चला फ्लश होऊयात आज या नावाच्या कार्यक्रमात मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. चला करूया आभाळात भ्रमंती. चला करूया आभाळात भ्रमंती. सोबत आहे तुमची लाडकी रसवंती. असो तर आज आपल्याकडे येणार आहेत प्राणी मित्र समीर चौगुले. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. समीर चौगुले. सावकाश. नमस्कार. 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 आपण ओळखतो एकमेकांना. मग गेले 150 एपिसोड काय जॉनाभरम काम करतोय तुमच्या बरोबर. मला असं म्हणायचंय की मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हो, वेगवेगळ्या चॅनलवर माझे मुलाखतींचे कार्यक्रम सुरूच असतात. तिकडे बघितलं असेल. असेल असेल. बसा ना. हो हो. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. हो हो, स्वागत आहे. व्यवस्थित बसा. हो हो. झाला तुम्ही स्थानापन्न झाला. हो, झालं झालं सगळं झालंय. तर रसिक हो, आज आपल्याकडे आलेले आहेत प्रामी समीर. प्रामी समीर. प्राणी मित्र समीर. अरे वा, म्हणून प्रामी. वा वा वा, छावा. छान वाटलं. श्रीयुत समीर, म्हणजे जगामध्ये प्राण्यांवर प्रेम करणारे लोक खूप आहेत. खूप आहेत. खूप आहेत. पण तुमच्यात असं काय वेगळेपण आहे की तुम्ही एवढे लोकप्रिय आहात? मी उपेक्षित जीव प्राणी मित्र आहे. म्हणजे या समाजात काही प्राण्यांवर अन्याय होतो, उपेक्षेने बघितलं जातं, हीन नजरेने बघितलं जातं. मी त्यांच्यासाठी लढा लढतोय, त्यांना मान मिळवून देण्यासाठी. असे कुठले प्राणी आहेत? उवा, पाल, ढेकणं यांच्यासाठी झुरळ सुद्धा आहे. यांच्यासाठी मी लढा लढतोय. रसिकाओ, बघितलं जे प्राणी आपल्याला गलिच्छ वाटतात त्या प्राण्यांवर हा माणूस किती प्रेम करतो. एक मिनिट, गलिच्छ कोण म्हणाल? गलिच्छ कोण म्हणाल? एक मिनिट. कुठल्याही प्राण्याला गलिच्छ म्हणायचं नाही. मी त्याचा तीव्र निषेध करतो. कळलं ना? गलिच्छ म्हणू नका हो त्यांना. पालीला हृदय नसतं का हो? ढेकणाला भावना नसतात? त्याला मन नसतं का? त्यांचं काही म्हणणं नसतं का? मला सांगा. त्यांना तुम्ही गलिच्छ दिसताय, गलिच्छ दिसताय असं म्हणता नेहमी. एखाद्या पालीला मी भेटलो आणि म्हटलं अरे तू भक्ती दिसतेस, तिला किती गलिच्छ वाटेल? म्हणून मी असे प्राणी पाळतो. गमत बघा. काय? दमयंती, ए दमयंती, बाहेर बघ. हो, माझ्या पालीचं नाव आहे ते. दमयंती, बाहेर ये बघू. ते बघ कोण आलंय. नाही, अशी नाही यायची. अरे बापरे, नळ राजा आला. हे बघा बाहेर आली. ही दमयंती. का म्हणा? हा हो हो हो. ही मी पाळलेली दमयंती. मावशीला हॅलो करा. मावशी? संस्कार आहे तिच्यावर. हॅलो करा. हा, हॅलो केलंय तिने. हॅलो केलंय तिने. अहो, पाया पडली तुमच्या ती. अहो, संस्कार हे अशी पाया. एक मिनिट बाळा, एक मिनिट. आता सगळं झालेलं आहे.
आता आज जायचं, कळलं तुम्हाला? झाले माझे. अहो काय काय चाललंय तुमचं? अहो थांबवा सगळं. अहो पाली हा पाळीव प्राणी नसता तो. पाळीव या शब्दाची व्याख्या सांगा मला. पाळीव म्हणजे जे घरात राहतात मग पाली काय ताडोबाच्या जंगलात राहतात? त्या सुद्धा घरातच राहतात ना. अहो पण पाल हा पाळीव प्राणी कसा असेल? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जे काही बोलता पालीशी ते तिला कळतं का? कळतं तिला. आपण जर नीट समजावून सांगितलं तर कळतं. 150 एपिसोड अनुभव आहे मला. अनेक वर्षांचा मला अनुभव आहे स्वतःला. हे कळतं पालीला. काही त्रास नाही हो पालीचा, काही त्रास नाही. तुम्हाला सांगतो, एका भिंतीवर एका कोपऱ्यात बसलेली असते ती. काहीच त्रास नसतो तिचा. तोंडातनं होऊ नये का चू नये, कधी कधी असं करते. पण तो वाक्यप्रचार आहे ना, ते तेवढं करावं लागते तिला. एवढं करते हो ती. कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. तुम्हाला सांगतो, हा ही तुमची जी मांजर असते ना, मांजर, ती मांजर असते ना, ती दुधावरची साय चोरते पण पाल नाही चोरत. कधी बघितलंय? अळूच्या वड्या केल्या त्याचे चोरून खाताना कधी नाही. कधीही कधीही असं करत नाही होती. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगू, हे जो कुत्रा आहे, हे जे मांजर आहे ना, ते घरात घाण करतात. पण ही पाल आहे ना, घराची घाण साफ करते. ओ पाल सुद्धा घर घाण करते, कळलं ना? सगळ्या भिंतीवर विष्ठा करून ठेवते. लहान बाळं असतात, त्यांना जन्मतात सगळे येतं. त्या बेडवर नाही विष्ठा करत. हळूहळू शिकतात ना, हळूहळू त्यांना शिस्त लावल्यावर ते शिकतात ना. तशीच मी पालीला शिस्त लावलेली आहे, माझ्या दमयंतीला. पालीला शिस्त लावली? हो, तिला टॉयलेटला झाली ना की टॉयलेटला जाते, ती विष्ठा करते आणि फ्लश करते आणि बाहेर येते. हो, तिला शिकवलेलं मी तसं. हो पण पाल कसं काय फ्लश करू शकेल? तुम्ही स्किट करू शकता, तिला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे मला म्हणायचं आहे, एवढंच बटन आहे तिचं, असं एवढाच आवाज होतो, एवढा स्प्रे होतो आणि टॉयलेट मधून बाहेर येते. तसा दुसरा प्राणी ढेकून. तेजस, हे तेजस. तेजस? माझ्या ढेकणाचं नाव आहे ते. तेजस, काय म्हणालास? मावशीच्या मांडीवर खेळायचं हे काय? नाही बेटा, आता नाही बेटा. एकदा ओळख झाली ना, तीच तुला घेईल तुझ्या मांडीवर खेळायला. मी नाही घेणार अजिबात. फार गुणाचं आहे हो, तुम्हाला सांगतो. माझ्या कॉलरवर राहतो, कॉलरवर. नको असलेले पाहुणे आले ना की मी पाहुण्यांना आधी मिठी मारतो, मग तो कॉलरवरून त्यांच्या कॉलरवर जातो. दिवसभर त्यांना चावत असतो. संध्याकाळी त्यांचा निर्णय बदलतो, बाबा आम्ही घरी चाललो, किंवा पुन्हा मी मिठी मारतो, त्यांच्या कॉलरवरून माझ्या कॉलरवर येतो. की असं ठरलेलं आहे, नको असलेले पाहुणे आमच्या घरात टिकत नाहीत. अहो पण घरात एक जरी ढेकून झालं ना तर त्याचे 1000 ढेकणं होतात. नाही, आमच्याकडे होत नाहीत. कारण मी त्याला ना डिओ मारतो. आणि ती ऍड आहे ना, डिओ मारला की नराला सगळ्या माद्याहून चिकटतात, तसा सगळ्या ढेकणी त्यालाहून चिकटतात. मी त्याला असं करतो, असं केलं की तो घराबाहेर पडतो. सगळ्या ढेकणींना घेऊन तो गटारात जातो, सगळ्या ढेकणीला तिकडे सोडतो आणि घरात येतो. असं चाललेलं असतं आमचं. गुणाचं आहे फार. हे बघा, तुम्ही कुठलेही लॉजिक कुठे लावू नका, ते का फालतू ढेकण्यासाठी. नाही, चिडायचं नाही. पिशवी सकट उडी मारली हो, असं बोलू नका हो. फार संतापला येतो, तुम्हाला सांगतो. नाही बाळा, तेजस शांत व्हायचं बाळा. हा, शांत व्हायचं, अजिबात चिडायचं नाही. तुम्हाला सांगतो, हेच हाल डोक्यावरच्या उवांचे आहेत. काही दिवसांनी ना डोक्यावरच्या उवा नामशेष होणार आहेत. लिहून घ्या तुम्ही. सलोनी, ए सलोनी, सलोनी, हे सलोनी कोण? हे पाळली हो, त्याचं नाव आहे सलोनी. तुम्ही पाळली आणि तिचं नाव सलोनी असं ठेवलं? हा प्रश्न तुमच्या आई वडिलांना विचारला तर? तुम्हाला एक मुलगी आहे, तिचं नाव भक्ती ठेवलं, कसं वाटतं? हे बघा, त्या उवा असतात ना, ते डोकं चावतात. अहो मग पाळीव प्राणी असतात ते सुद्धा चावतात. कुत्री चावते, मांजर ओरखडा काढते, ते चालतं तुम्हाला. अहो पण उवा रक्त पितात. किती रक्त पितात तो, असं किती रक्त पितात? एक थेंब रक्त पितात. थेंबाचा 1/100 भाग ते पितात. केऊचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही एवढंही रक्तदान करू शकत नाही. आपल्याला जेव्हा ठेस लागते ना, तेव्हा केवढं रक्त सांडतं याची कल्पना आहे तुम्हाला? त्या रक्तात 15,17,00 उवा जगतात. याचा विचार करा तुम्ही. हे बघा, तुम्ही ना कुठलीही उदाहरणं देताय. अहो त्या उवांमुळे डोक्याला खाज येते. उवांमुळे खाज येत नाही. मग यांना काय उवांची खाज आहे? अभिनयाची खाज आहे. ही खाज वेगळी आहे. ओ वा, आपल्याला इकडे चावतात ना, आपण असं खर खर करतो, तो मसाज असतो एका प्रकारचा. आणि नुसता मसाज नसतो, खरा खोरा मसाज असतो. मला आठवतं तो दिवस, मी माझ्या घरात बसलो होतो, काय करावं ते कळतच नव्हतं. मी म्हटलं चला भांग पाडूया. तेव्हा मला वेगळेच केस होते.
मी भांग पडायला घेतलं आणि कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. ऊ ऊ ऊ ऊ. मी बघितलं तर माझ्या फणीवर एक जखमी झालेली रक्तबंबाळ झालेली ऊ होती. मी तिला फर्स्ट एड दिलं. फर्स्ट एड? मी तिला ड्रेसिंग केलं. तिला थोडीशी हुशारी वाटली आणि मग ती माझ्याकडे बघायला लागली. मग मी तिला नारळाचं पाणी दिलं, मोसंबी ज्यूस दिला. तिला थोडीशी तरतरी आली. डोळे उघडून माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली, पप्पा. आई कुठलाही माणूस म्हणू शकत नाही हो असं तिने मला म्हटलं पप्पा. मी तिला एकदम कवठाळलं. म्हटलं बाळा, ह्या पुढे तू माझ्या डोक्यात राहायचंस. आपलं स्वतःचं घर आहे, फ्लॅट आहे, तिथे राहायचंस. तेव्हाला मी माझ्या डोक्यात सोडलं. किती विचित्र आहे सगळं. पण म्हणजे काय म्हणणं काय आहे तुमचं? माझं एवढंच म्हणणं आहे की आपण कबुतरांना जसं खिडकीत अन्न ठेवतो, पाणी ठेवतो, तसं प्रत्येक बाईने उवांसाठी एक गंगावन आपल्या खिडकीत ठेवावं. ज्या घराच्या भिंतींवर पाल आहे, बेडमध्ये ढेकून आहे आणि डोक्यात उवा आहेत, ते अत्यंत समृद्ध कुटुंब आहे असं माझं म्हणणं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हा देश सुद्धा असाच समृद्ध व्हावा आणि त्यासाठी माझा जीव सुद्धा द्यायची माझी तयारी आहे. काय काय करणार काय तुम्ही? मी नुसतं बोलत नाही, मी करून दाखवतो. काय? मी या उवांसाठी एक नवीन गृहप्रकल्प तयार केलेला आहे आणि त्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन तुमच्या हस्ते इथे व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या हस्ते? हो. हे गंगावन आहे. याच्यात 33,000 उवा ऑलरेडी नांदतात. हे गंगावन फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात घालायचं म्हणजे औपचारिक दृष्ट्या हे उद्घाटन झालंय असं आपण समजू. एक मिनिट क्या नको नको नको. ढेकूळ आणि उवा वगैरे असतील ते काही परवडण्यासारखं नाहीये. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई? फार फार मस्त होतं सम्या. काहीतरी वेगळं भन्नाट तू नेहमीच लिहितोस आणि मला तर तेवढा असा प्रॉब्लेम नाही आहे पाली बरोबर. पण तू जर झुरळ काढलं असतंस तर मात्र परीक्षण करण्यासाठी मी इकडे नसतेच. पण आहे आणि मला खूप आवडलं आहे. भक्ती, तुझंही काम मला खूप आवडलं. तर मी तुम्हा दोघांना हॅट्स देणार. दादा, टाकाऊ विषयापासून टिकाऊ विषय बनवणे ह्यात तुझा इतका हातखंडा आहे सम्या. खरं तर हा इतका टाकाऊ विषय आहे. पण तू फार पॉझिटिव्हली बघतोस कुठल्याही गोष्टीकडे, सादरीकरणाकडे. कुठलंही सादरीकरण तू गंभीरपणे करतोस ह्याचं मला जास्त नेहमी कौतुक वाटतं. खरं तर हा विषय किती म्हणजे एखाद्याला बिभत्स वाटेल. हे अरे काय ढेकणं पालीन ऊ आणि असं, पण तरीसुद्धा तू त्यामधला विनोद इतका हमखास काढला आणि आम्ही इतके हसत होतो. तर हे खरोखरीच तुझ्या शक्तिस्थान आहे आणि ते सातत्याने असंच राहावं. खरं तर आता पालीकडे बघितल्यानंतर एवढा बिभत्स नाही वाटणार किंवा ढेकणाकडे बघितल्यावरही हाय तेजस असं म्हणण्याला एखादा माणूस असे आहे. पण या तुझ्या परिश्रमासाठी तुला तुरा देऊन मी दाद देते. परफॉर्मन्स बद्दल लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे ते पाहूया. अर्थात 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. असेच वेगवेगळे विषय शोधत राहा, हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं म्हणतात. आपण बघूया इकडे आता काय होतंय आणि त्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया श्याम, नम्रता आणि प्रभाकरदांचं. अच्छा जी मैं हारा चलो मान जाओ ना, देखी सबकी यारी मेरा दिल जलाओ ना. अगं बाबे ऐक ना ग, तू झाली ना माझी चूक. मी सॉरी म्हणतो ना तुला. सॉरी ना बाबे, सॉरी ना. सॉरी म्हणतो तू
करीन मग इशिंग केलं नाही तुला मी. तुम्हाला लवर आहे ना? मग लवरचा हॅपी बर्थडे कसं काय विसरतो हॅपी बर्थडे? मी ह्याला किती वेळा सांगत होते पण हिंट दिली त्याला मी का 17 मिनिटं इथं फिरकू नको, 17 वेळा माझ्याशी बोलू नको, 17 नंबरची खोली जाऊन साफ कर. तर मग तू माझं ऐकलं का नाही? तुला लक्षात कसं नाही आलं का 17 जूनला हॅपी बर्थडे? 1760 लपडे असतात ग माझ्या मागे. तू त्याला मग मोठा लपडे बाजत माणूस आहे ना. अगं तसं नाही का, म्हणजे काम असतात ना. बघ ना तुझ्या कालच्या बर्थडे सेलिब्रेट करायला किती भारी ड्रेसिंग मारून आलोय बघ ना. अगं ऐक ना, तू कसा आहे, तू रिसेप्शनिस्ट आहे आणि मी लॉचा साधा क्लीनर आहे. तू मला सांगितलं की 17 नंबरची रूम साफ कर बुवा, तर मला वाटलं तिकडे रूम साफ करायचे. मला काय माहित त्यात वेगळा काय अर्थ आहे. सॉरी ना ए बाबे, सॉरी ना. आता आपलं रिलेशन संपलंय ना. नको ना रागे बोलू. नाही ना, मग आता ब्रेकअप आहे ना आपलं. ब्रेकअप. अगं नाही बाबे, प्याच माझे तू. मी तुझे नाही आहे ना मी. मग असं नको करू ना बाबे. ऐक ना नाही ना, मग जा तिकडं. रिषभ शेफ काय झाला सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. काय मी दाढी करत होतो बाथरूम मध्ये, तेवढ्यात ना भांडणाचा आवाज आला. काय समजले म्हणून मी आपला दरवाजाच्या बाहेर आलो. दरवाजा बाहेर कोण भांडतंय म्हणून आपला असा डोकावीत होतो. तेवढ्यात हवेची झुलूक आली आणि दरवाजा बंद झाला व लॉक झाला आणि चावी आतच राहिलेली आहे. काय समजले ते काय सगळी माझी पाकिट सगळे कपडे बॅगा सगळे आतच राहिलेले आहेत. प्लीज म्हणजे काय माहितीये काय, मी म्हटलं दाढी करीन आणि मग आंघोळ करीन म्हणून जरा अल्प कपडे घातली नाही तुम्ही. प्लीज मला जरा चावी द्या ना. चावी रूम नंबर माझा 130 आहे. 103 होय. प्लीज हो म्हण ना ग बाबे. बबे रागे नको भरू ना ग तू. 103 तू भलती भारी दिसते रागे भरल्यावर. बाबे थँक्यू. नाही घ्यायची चावी तुम्ही, नाही घ्यायची चावी. अरे असं काय करतो? अरे माझी अवस्था आहे का तू? ते सर वरडतील ना मला. तू पडला क्लीनर, मला वरडतील. तू दे चावी दे त्यांना. नाही देत मी तुमची चावी. अरे काय करतोस वसडे असा? अरे माझी परिस्थिती बघ काय आहे. बघितली तुमची परिस्थिती. एका बाजूला दाढी एका बाजूला फेस, असा फेस घेऊन मी कुठे जाव? ते पहिले चावी दे मला. नाही तुम्ही आहे ना काय तिला हो म्हणायला लावा. मी जोपर्यंत हे हो म्हणत नाही ना तोपर्यंत मी चावी देत नसतो. आता एकटा आर नाही तर पार, एकटा भांडण होऊ दे नाही तर खून पडू दे. मी आहे ना तू हो म्हणत नाही ना तोपर्यंत या माणसाला मी चावी देत नाही. आता अरे तुम्ही बारा एकामेकाचा खून करण्यात एकामेकाच्या उराव बसा. मला मध्ये कशाला घुसडवतावाय? बघा प्लीज मला चावी दे नाही तर मी तुमच्या हॉटेल मालकाला फोन करीन. नको पाया पडते, नको हॉटेल मालकाला. तर मग चावी द्यायला सांगा. बाबा दे ना, येडमाटा दे ना चावी. ही चावी आहे ना मी मुद्दाम घेतलीये. कसं आहे हिला चावी नाही दिली ना तर तो मालक काय बोलेल ना त्याची भीती हिला वाटेल. मग मालक काय बोलेल याची भीती हिला वाटली ना तर मग हो म्हणेल. सांगा ना हिला हो म्हणायला. तुझ्या ना पाया पडतो, हात जोडतो. काय आहे मला लय घाई आहे. काय समजले काय आहे, माझा ना बिझनेस आहे. मला ना लवकरच्या लवकर माझ्या मालाची ऑर्डर ना दुसऱ्या गावात पोहोचवायची आहे. माझा ना गरम पाण्याच्या पिशव्यांचा आणि हे असतात ना ज्युसर, हँड ज्युसर, त्याचा बिझनेस आहे. काही समजले अहो कधी नाही तर 50 हँड ज्युसर आणि 35 गरम पाण्याच्या पिशव्याची ऑर्डर मला मिळाली आहे का नाही? काही समजले ते काय येलेवर नाही पोहोचलं ना तर माझं करोडोचं नुकसान होईल. हो करोडोचं ते बोलायची पद्धत असे, धंदा आहे ना शेवटी. तर दुसरं काही नाही. प्लीज म्हणजे तुम्हाला सांगतो, प्लीज मला याला चावी द्यायला सांगा. बघा हो चावी द्यायला सांगा. नाही ते हो कुठे म्हटले? अरे मी काय अरे काय फालतू माणूस आहे रे तू. आणि गरम पाण्याच्या पिशव्या विकणाऱ्यासाठी मी काय माझ्या प्रेम विकू का? कसं आहे ना हिला जर मी चावी दिली ना तर हे हो म्हणण्याचा काही चान्सच नाही. हो सांगा ना हिला, सांगा ना. काय सांगा ना मला कशाला म्हणजे घुसफुट होता नाही. मला नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगा, मी सॉल्व करतो. बाय तुम्ही करा का सॉल्व? मग सांगते. माझा 19 जून 17 तारखेला हॅपी बर्थडे असतो. किती? 19 जून 17ला माझा हॅपी बर्थडे असतो. काय डोक्यावर पडलेस काय? डोक्यावर पडले ह्याच्या शिपिरम करून. तर ह्या माणसाने एवढा लवकर येतो तर मग ह्याने मला हॅपी बर्थडे विशिंगच का नाही केलं? बरोबर आहे. तर मग का नाही केलं? बरोबर आहे भाई, विचारा त्याला. का नाही मी करतो विशिंग. पाहिजे तर हवं तर मी विशिंग करतो. चालेल तुला? विशिंग करा. बघू तुम्ही कसे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. काय म्हणले तुम्ही?
डिअर लाजा वाटतात का तुम्हाला लोकांना डिअर म्हणताय का बाईला? अरे! हा? नाही संस्कृतीची जाणच नाही ना तुम्हाला. आले ना तर मग काय तुमचं डिअर बिअर म्हणता तुम्ही? मला नको तुमचं नाही इशिंग. तसं ना डिअर म्हणजे म्हणण्याची पद्धत आहे ना. असली म्हणण्याची पद्धत बरं ते आहे. जाऊ दे. नाव काय आहे तुमचा? दीपाली बळीराम सातपुते. बरं. हॅपी बर्थडे दीपाली, हॅपी बर्थडे टू यू. झाला समाधान? आता खुश? मी कायला खुश हो? हे काय तुम्ही बर्थडे इशिंग केल्यावर मी कायला खुश व्हायचं? आता ज्या माणसाने बर्थडे इशिंग करला पाहिजे तर मग तो माणूस इश नाही ना करीत. मग एखादा राजकुमार आवडतात मग असं जीव ओळून टाकवतात. मग तो राजकुमार काय आपल्या तर मग काय विश्वासच ठेवत नाही. तर मग काळजीच घेत नाही ना तर मग आपण पर सुखी संसाराची तर मग स्वप्न बघायत. मग हा राजकुमार काय करीतो तर आपला विश्वासघात करून टाकीतो. तर मग हॅपी बर्थडे आपल्याला इश करत नाही काही करत नाही. तर मग मी काय करायचं जीवाला? तर मग किती तर मग घोर लागेल. नाही तंग मला तंग मग तुमची कल्ली आहे सगळी बघ वासाड्या केवढी तलमल आहे. जाऊ दे सांगतो त्याला समजावून सांगितलं. आणि वासाड्या तुला ती राजपुत्र म्हणते आणि कुर्ल्यातल्या चर्चेसारखं काय उभा आहेस तू? अरे तिला विशिंग कर, हॅपी बर्थडे कर आणि मला चावी देऊन मला सोडवा एकदा. हॅपी बर्थडे ना बबे. ओ बबे हॅपी बर्थडे ना. काय उपयोग नाही. तर मग हा सांगते तुला अपेरिंग सुरू झाल्यापासून परत मग तुम्हाला सांगते पर इशिंग सोडा गिफ्टिंग पण केलं नाही या माणसाने मला. साधं गिफ्टिंग केलं नाहीये. कसं काय पॅचअप करूया माणसासोबत तुम्हीच सांगा. तर मग पार राजकुमार पार जीव ओळून टाका. तर मग राजकुमार काय करीतो आपला विश्वासघात मग करून टाकी. होय 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 काय खाल्लेलं आहे तुम्हाला? ओरडा त्याला ओरडा. त्याला मी ओरडा त्याला. प्रॉब्लेम होईल. चावी मिळवून द्या. काही वासाडे लाज वाटते तुला? नाही एक वेळ लग्नाचा वाढदिवस विसरतो माणूस. ते मी समजू शकतो. प्रियसीचा वाढदिवस विसरतोस म्हणजे काय? परत विचारशील? नाही. विचारशील? बघा सांगून ठेवतो ना कान फाडत मारेल. अशी संधी सोडायची नाही सांगून ठेवतोय तुला. बरं सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. याला चावी द्यायला सांगा. आता मी ओरडलोय. ओरडून काय उपयोग आहे? आता ते ओरडून उपयोग काय सांगा ना मला. तर मग तुम्ही एक आठवण म्हणून गिफ्टिंग द्यायला नको काय? आणि मला आयुष्यभर जपून ठेवलं असतं नाही? ठेवलं असतं का नाही? तर मग मी गिफ्ट द्यायला नाही. गिफ्टिंग द्यायला पाहिजे का नाही? मग ठीक आहे मी देतो गिफ्ट. घ्या गिफ्ट. मला नको तुमचं फालतू गिफ्ट. तिकडे नाही एक काम करा. नाही एक काम करा. हे बाबा हे हो चावी द्यायला सांगा. बघा पाहिजे तर ना मी गरम पाण्याची पिशवी, डांबराच्या गोल्या, माझा हँड ज्युसर तुम्हाला गिफ्ट देतो. ह्याच्या वतीनं माझ्या कंपनीत खूप आहे. एक नग तुम्हाला देतो. पहिलीच पाया पडतो मला चावी द्यायला. अरे काय फालतू माणूस आहे तो. तू बस मध्ये ज्यूस विकतो तो. माझ्या बाब्याला काय गिफ्ट दिला रे तो? तो फावडा का? अरे तुम्ही बाय ना फावड्या तुझी चावी नदीत चेन्नई एक्सप्रेस नदीत काय फेकतो चावी? फावडा फावडा तर फावडा फावडा तर फावडा दिला ना. मग त्यांनी दिला ना काहीतरी दिला ना त्यांनी. तू काय मला देतो? धतुराच्या बिया देतो का? मोठा त्या गिफ्टिंग वर ना भांडितोय. तुझ्या पाया पडतो हात जोडतो. मला चावी देऊन टाक. माझी लय वांदा झालेली आहे. माझी 10:30ची गाडी सुटल. माझा धंदा लॉस मध्ये झाली. पिली काय केलं तुम्ही? काय पडले? हो पडलो. मग काय करू? बघ रे रताळ्या पाया पडतोय माणूस म्हातारा असून वाकतोय. तुला जमलंय का आयुष्यात तारणा बांड वाकायला? जमलंय का तुला? मॅडम मला म्हातारा म्हणू नको. माझ्या स्टॅमिनाला तुम्ही चॅलेंज देऊ नको. सांगून ठेवतोय. आणि मी उगाच पाया नाही पडलोय. काय 10:30ची गाडी आहे. माझा धंदा लॉस मध्ये झाला. मला मालाची डिलिव्हरी पोहोचवायची म्हणून तुमच्या पाया पडलो. प्लीज मला चावी मिळवून द्या ना. तिला हो म्हणायला लावा दे. मग देतो ना तुला चावे. तू बी काय बारी भरून राहिली का? हो म्हण ना तू. मग बघ कालचा बर्थडे ना आज कसा सेलिब्रेट करू एकदम भारी. असा रोमांस मारितो असा रोमांस मारतो ना सगळा हिस्से चुकता करून टाकेन मी. एकदम DDLJ आहे ना शाहरुख खान सारखा. हो म्हण ना एकदा सांगा ना तिला. काय सांगू वासाड्या? आग लागली तुझ्या तोंडाला करपटला मेल्या तुझा कालीच. मध्ये मला कशाला घुसलं उलटी? बाय तुझ्या पाया पडतो. प्लीज मला चावी दे. मला जाऊन दे. तुम्ही तिकडं काय करायचं तिकडे करा. पिरियम प्लीज. आता हो म्हणलं ना. अरे बापरे. अरे बाबी मला म्हणाले. अरे मेला मी बबी नाही. मी बबी आहे ना रे. आता काय करतो? हेच नीट पुसून घे तोंडाचा. हॅपी बर्थडे टू यू. आय लव्ह यू. कुतारडी
का मी अगं लाडाने बोललो ना मी. झालं ना आता. आता पॅचअप झालं. चावी देऊन टाका. चावी द्या. तुमचे बोलते हा बारबारा का. होय, होय. आणि आता तुम्हाला सांगतो बाब्याचा वाढदिवस मी कधीच विसरणार रे. असा छातीवर करून ठेवीन मी बाब्याचा वाढदिवस. 21 जून म्हणजे 21 जून. किती? 21 जून. तू पण सरबाटलं काय वाटतं? 21 म्हणजे 19. अरे काय चाललाय काय तुमचा? किती म्हणला तू? 21 जून. किती आवडून सांगितलं. 19 जून म्हणजे 17 तारखेला माझा हॅपी बर्थडे असतोय. काय इकडे चावी द्या. नाही, चावी कशाला नाही, देता? तुम्ही आता एक काम करा. 17 जून त्याला 108 म्हणायला ओ मला सोडायचं नाही. ओ, please, मला चावी द्या. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे ते. मकरंद दादा. खूप उत्तम सादरीकरण. एक तर मनोरंजक होतंच आणि विशेष म्हणजे नमू तुझं कॅरेक्टर फार मला आवडलं. एकतर तुला वेगळा लहेजाही होता आणि ज्या सहजतेनं तू ते सादर केलंस ते फार अप्रतिम होतं. श्याम्याला रेग्युलरलीच होतं पण तरीसुद्धा तू आज ज्या पद्धतीनं या सगळ्या ह्याच्यात पार्टिसिपेट केलं ते मला विशेष आवडलं. प्रभ्या, तुझं टायमिंग ही तुझी एक वेगळी शैली आहे आणि आज पुनश्च एकदा तू ती अधोरेखित केली. खूप मनोरंजक, खूप छान. अभिनंदन. आणि आता बघूया लाफ्टर मीटरचं काय म्हणणं आहे. 1000 लाफ्टर मीटर वेगाने तुमचा विनोद सगळीकडे पोहोचलेला आहे त्याबद्दल मनापासून अभिनंदन. तुम्ही बसू शकता. इथे वेळ झालेली आहे प्रेक्षक प्रिय जोडी कुठली आहे हे जाणून घेण्याची आणि त्यासाठी मी सागर काकडे पुण्याहून आले त्यांना मंचावरती आमंत्रित करते. खूप खूप स्वागत इकडे. आणि आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला आवडलेली जोडी कुठली आहे. प्रेक्षक प्रिय जोडी. प्रेक्षक प्रिय जोडी पाळीव प्राणी समीर आणि भक्ती. समीर आणि भक्ती खूप खूप अभिनंदन प्रेक्षक प्रिय जोडी मिळाल्याबद्दल. तुम्ही दोघेही बसू शकता आणि थँक्यू इथे आल्याबद्दल. तुम्ही सुद्धा बसू शकता. आणि आता वेळ आहे बेस्ट परफॉर्मर ऑफ द वीक कोण आहे. आम्हाला विनर काढताना थोडंसं जड गेलं खरं पण तरी आम्ही आमच्या मते विनर आहेत आत पेन ड्राईव्ह बाहेर मरीन ड्राईव्ह. भाग इकडेच संपतोय. आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. पाहायला विसरू नका. कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.